नमस्कार फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी आणि झटपट होणारी चविष्ट खिचडी। तर चला मग बनवूयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, जिरे, मोहरी आणि नंतर कढीपत्ता, कांदा मस्त 2-3 मिनटं छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यावर त्यात आपण घालणार आहोत बटाटा पण मस्त 2-3 मिनिट छान परतून घ्यायचा। बटाटा असं छान परतून झाल्यावर त्यामध्ये घालूया शिमला मिर्च, वाटाणे आणि गाजर। मस्त छान मिक्स करून हे पण 2-3 मिनटं परतून घ्यायचं। मस्त छान असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता सुंदर दिसत आहे सर्व। त्यानंतर हे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, हे पण गरम झालेलं आहे। तर यामध्ये घालूया चवीनुसार हळद, धना पावडर आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। म्हणजे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता। नंतर मीठ मस्त छान मिक्स करून हे पण 2 मिनिट परतून घ्यायचं। मस्त छान असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। नंतर त्यामध्ये घालूया थोडासा लिंबाचा रस आणि धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ। लिंबाचा रस यासाठी की त्याने खिचडी मोकळी होते, चिकट नाही होत। आणि इथे मी तांदूळ, मसूर, मूग आणि तूर तिन्ही डाळी घेतल्या आहेत। मला तिन्ही आवडतात खिचडीमध्ये, तुम्हाला कोणती आवडती नक्की सांगा। तर त्यामध्ये घालूया गरम केलेलं पाणी, ज्याने की लवकर खिचडी होते। बघू शकता मस्त अशी उकळी येते, किती छान दिसते। नंतर त्यामध्ये घालूया वरतून मस्त चिरलेली कोथिंबीर। तर कुकरच्या 2 शिट्ट्यानंतर बघू शकता आपली खिचडी किती मस्त रेडी झालेली आहे। ना फॅन्सी मसाले ना हेवी तडका, बस सिम्पलचा सुकून। मलाही माझ्यासारखी जर खिचडी आवडत असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।